तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। कोमलं कूजयं वेणुं श्यामलोऽयं कुमारकः वेदवेद्यं परं ब्रह्म भासतां हृदये मम। नमोऽस्तु रामाय सलक्ष्मणाय देव्यै च तस्यै जनकात्मजायै। नमोऽस्तु रुद्रेन्द्रयमानिलेभ्यो नमोऽस्तु चन्द्रार्कमरुद्गणेभ्यः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। धर्म की अधर्म का, प्राणियों में विश्व का, गौ माता की गौ हत्या, भारत भारत भारत। श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्यवर्य श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय। सर्वभूतहृदय धर्म सम्राट श्री स्वामी करपात्री जी महाराज की जय। हर नमः पार्वती पतये हर हर महादेव। श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री माधवनाथ महाराज की जय। हर नमः पार्वती पतये हर हर महादेव। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। समुपस्थित सज्जन हो, आजपासून 17 लाख वर्षांपूर्वी घडलेला हा इतिहास, याला आपण खऱ्या अर्थाने इतिहास असं म्हणू शकतो। 17 लाख वर्ष म्हणजे काही कमी कालावधी नाही आहे।
केवळ कलियुग जर म्हटलं आपण तर ते 4,32,000 वर्षांचं कलियुग आहे. त्याच्या दुप्पट म्हणजे 8,64,000 वर्षांचं त्रेतायुग आहे. आणि कलियुगाच्या तिप्पट म्हणजे 12,96,000 वर्षांचं त्रेतायुग आहे. 8,64,000चं द्वापर, 12,96,000चं त्रेतायुग आहे. आता कलियुगाची आत्तापर्यंत फक्त 5,125 वर्ष झालेली आहेत. अजून 4,27,000 वर्ष कलियुगाचे शिल्लक आहेत. त्यामुळे काही प्रलय बिलय आत्ता येणार नाही आपल्या जीवनात तरी. आणि हे कलियुग संपल्यानंतर देखील प्रलय येणार नाही, कारण प्रलय येण्यासाठी तर आणखीन मोठा कालावधी जायचा आहे. तर आपल्याकडे संकल्पना ही आहे की 4,32,000 वर्षांचं कलियुग, त्याच्या दुप्पट 8,64,000 वर्षांचं द्वापर युग, कलियुगाच्या तिप्पट म्हणजे 12,96,000 वर्षांचं त्रेतायुग, आणि कलियुगाच्या चौपट म्हणजे 17,32,000 गुणिले 4 म्हणजे 117,100 किती 24 होतील, 128. 32 गुणिले 4 केल्यावर किती होईल, 120 आणि 8 128. 17,28,000 वर्ष एवढ्या कालावधीचं सत्ययुग आहे. आणि ह्या चारही युगांची जर गणना केली तर जेवढा कालखंड होतो म्हणजे 4,32,000 वर्षाच्या 10 पट म्हणजे 43,20,000 वर्षांचं एक महायुग होतं. आणि अशी 70 महायुग होतात त्यावेळेला एक मनवंतर होतं. अशी 14 मनवंतर जेव्हा होतात तेव्हा एक कल्प होतो. आणि एका कल्पानंतर मग प्रलय येतो. त्यामुळे आपल्या जीवन काळामध्ये कल्प वगैरे बघण्याचा काही प्रश्न येत नाही. त्यामुळे कोणी जर म्हणत असेल पृथ्वी बुडणार आहे, पृथ्वी बुडणार आहे, माझा अंगारा लावा, माझी पेन खिशात ठेवा, तर तुम्ही तराल. म्हणून पृथ्वी बिथ्वी काही बुडणार नाही. एखादी सुनामी बिनामी येऊन जाऊ शकते किंवा पूरबीर येईल, पण पृथ्वी बुडण्या इतकं काही होणार नाही. तर 5,125 वर्ष फक्त कलियुगाची झालेली आहेत. या 5,125 वर्षामध्ये समाज किती बदलला, भूभाग किती बदलला, याचा आपण अंदाज लावू शकतो. तुम्ही जर थोडं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात असेल की आजपासून 20 वर्षांपूर्वी तुमचं घर रस्त्यापासून किती उंचावर होतं आणि आज तेच घर रस्त्यापासून किती उंचावर आहे. 20-25 वर्षामध्ये आपल्या घरात चढण्यासाठी जर 4 पायऱ्या लागत असतील तर आजच्या घटकेला 2च पायऱ्या लागतात. म्हणजे 20 वर्षामध्ये 2 फूट जमीन वर आलेली दिसती आपल्याला. ज्यांनी 20 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी नर्मदा नदी बघितली असेल, नाशिकची गोदावरी त्र्यंबकेश्वर बघितलेलं असेल, त्यांनी 20 वर्षानंतर आजची गोदावरी त्र्यंबकेश्वर किंवा नर्मदा पाहिली की लक्षात येईल किती फरक पडतो भूभागामध्ये. आम्ही ज्या वेळेला त्र्यंबकेश्वरला लहानपणी यायचो त्यावेळेला आम्ही मुलं लहान लहान पकडापकडी खेळायचो त्र्यंबकेश्वराच्या मंदिरामध्ये. बाकी आई वडील काका काकू वगैरे सगळे दर्शनं बिर्शनं घेत असायचे, आम्ही पकडापकडी खेळायचो, लपंडाव खेळायचो. आज त्र्यंबकेश्वर मंदिरात आज शिरायला जागा नाही. आज ही स्थिती आहे. उज्जैन, ज्या वेळेला मी कॅटमध्ये होतो त्यावेळेला 2000 साली उज्जैनचं दर्शन घेतलं. महाद्वारातून सरळ आत गेलं की सरळ गाभाऱ्यात. आज इतकं गोल 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 फिरावं लागतं की कळतच नाही महाद्वार कुठे ना गाभारा कुठे ना काय ना. असं फिरून फिरून एकदम महादेवासमोर येतो आपण. देवदर्शन करायचं ते कसं करायचं असतं सज्जन? एकतर ज्या क्षेत्री आपण जातो त्या क्षेत्रातल्या नदीमध्ये सरोवरामध्ये स्नान करून शुचिरभूत अवस्थेमध्ये देवाच्या महाद्वारामध्ये प्रवेश करायचा असतो. महाद्वारात प्रवेश करताना तिकडचे जे भालदार चोपदार जय विजय वगैरे असतात त्यांना नमस्कार करायचा असतो. त्यानंतर आपण सभागृहात म्हणजे नाट्यमंडपात जातो. त्या नाट्यमंडपामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शिल्प असतं, वेगवेगळ्या खांबांवर वेगवेगळ्या देवांच्या कथा कोरलेल्या असतात. त्या सगळ्या बघत बघत देवतांचं स्मरण करत करत पुढे जातो.
मग अंतरालात जातो आणि मग अंतरालात गेल्यानंतर मग गर्भगृहामध्ये देवाचं दर्शन घेतो, शिखराचं दर्शन घेतो, पताकेचं दर्शन घेतो. असं करून मग त्या मंदिराला प्रदक्षिणा वगैरे घालतो. हे सगळं आहे. हल्ली स्थिती अशी झालेली आहे की देवाच्या महाद्वाराच्या पहिल्या पायरीला नमस्कार करायची सोय नाही, नाट्य मंडपात जायची सोय नाही, तिकडच्या खांबांवर शिल्पिलेल्या कथा देवाच्या बघण्याची सोय नाही, आणि देवासमोर जायचं म्हटलं तर नमस्कार करायच्या आधीच निकलो, ही स्थिती असते. पण तेच जर तुम्ही 251 रुपयाचं तिकीट काढलेलं असलं तर थोडी देर ठेरो पर निकलो, 5000 रुपयाचं तिकीट काढलेलं असलं तर आरती ओवाळून देतात, 21,000चं तिकीट काढलेलं असलं तर लोट्याने पाणी अर्पण करून देतात. अरे हा पैशाचा खेळ कोणी आणला मंदिरांमध्ये? या मंदिरांमध्ये पैशाचा खेळ नको. कोणत्याही चर्चमध्ये, मशिदीमध्ये, जैनांच्या देरासरामध्ये, बौद्ध बांधवांच्या विहारांमध्ये पैशाचा खेळ असतो का हा अशा प्रकारचा? त्यामुळे देवाचं मंदिर तरी VIP तिकिटांपासून मुक्त केलं पाहिजे. देवाच्या मंदिरात देवाचं दर्शन तरी डोळे भरून घेता आलं पाहिजे. पण स्थिती नाही आहे आजची स्थिती. तर 20 वर्षामध्ये किती फरक पडलाय, 100 वर्षात किती पडला, 1000 वर्षात किती पडला, आणि तेच कलियुगाच्या प्रारंभी 5125 वर्षापूर्वीची काय स्थिती असेल याचा आपण अंदाज लावू शकतो. आणि ही कथा तर त्रेतायुगातल्या पहिल्या चरणातली आहे, 17 लाख वर्षांपूर्वीची कथा आहे. त्यामुळे किती समाजात फरक पडलेला असेल, किती भूगोलात फरक पडलेला असेल याचा आपण अंदाज फक्त लावू शकतो. तर पांडुरंगाच्या आरतीमध्ये आपण ऐकतो, युगे 28 विटेवर उभा. 28 युगांपासून तो विटेवर उभा आहे. म्हणजे 7 मन्वंतरांपासून तो विटेवर उभा आहे. 7 मन्वंतर म्हणजे किती झाले? तर 4,43,20,000 याचं एक महायुग झालं. असे 7 महायुग म्हणजे 43,20,000 गुणिले 7 एवढ्या वर्षांपूर्वी पांडुरंग पंढरपुरात आलेला आहे. म्हणून युगे 28 विटेवरी उभा म्हटलेला आहे. मूर्ती बदललेली आहे, कारण मूर्ती काही एवढी 43 लाख ना एवढे वर्ष काही राहत नाही. मूर्ती ही बदलली जाते झिजली की, पण स्थान तेच आहे. पांडुरंगाचं येण्याचं स्थान तेच आहे. तर रामचंद्रांचा जो जन्म आहे तो 17 लाख वर्ष जुना आहे. त्रेतायुगाच्या प्रारंभिक कालावधीमध्ये आहे. आणि त्रेतायुगाच्या प्रारंभिक कालावधीतली स्थिती अशी होती की ह्या जगावर अत्यंत शूरवीर अशा सूर्यवंशी क्षत्रिय राजांचं शासन होतं. आणि हे शासन कोणाचं होतं? तर इक्ष्वाकूच्या वंशाचं हे शासन होतं. आता हा इक्ष्वाकू तरी कोण आहे याकडे आपण पाहूया. तुम्हाला माहिती आहे की जीवसृष्टीची निर्मिती जी झाली त्यासाठी एक क्रम आलेला आहे शास्त्रामध्ये. सर्वप्रथम ज्या वेळेला अतृप्त जीवांना तृप्त करण्यासाठी म्हणून परमेश्वराने संकल्प केला, अतृप्त जीवांना कृतार्थ होण्याची संधी जेव्हा परमेश्वराने द्यायची ठरवली, त्यावेळी परमेश्वराने ह्या जगताची रचना करण्याचा संकल्प केला. जगाची रचना करण्यासाठी म्हणून निर्गुण निराकार परमेश्वरच सगुण निराकार रूपामध्ये प्रकृती माया या रूपाने प्रकट झाले. आणि सगुण निराकार अवस्थेमध्ये असलेली ही प्रकृती किंवा माया, हिच्यापासून महत्तत्वाची निर्मिती झाली, अहंतत्वाची निर्मिती झाली, आणि मग पंचमहाभूतांची निर्मिती झाली. पंचमहाभूतांची निर्मिती होताना सर्वप्रथम आकाशाची निर्मिती झालेली आहे. इकडे पंचमहाभूत ह्या शब्दामधला भूत हा शब्द आपण ज्या अर्थाने भूत हा शब्द वापरतो त्या अर्थाने नाही येतो. भूत याचा अर्थ जो काळाच्या ओघात बदलतो, जो काळाच्या ओघात नष्ट होतो, त्याला भूत म्हटलेलं आहे. आणि आपण कोणाला भूत मानतो? प्रेत पिशाच्य वगैरे त्याला भूत मानतो. मराठी शब्दांची कधी कधी फार गफलत होते सज्जन हो.
एखादा संस्कृत शब्द ज्यावेळी मराठीमध्ये येतो त्यावेळी तो भलताच अर्थ घेऊन येतो. एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. आपण मराठीमध्ये जे म्हणतो की मी तुझ्यावर फार रागवलोय, यामध्ये राग हा शब्द जो आहे याचा संस्कृत मधला अर्थ आहे प्रेम. अनुराग, राग आपण म्हणतो ना, तर राग हा प्रेम या अर्थाने जो संस्कृतमध्ये वापरला जातो तोच शब्द मराठीत येताना क्रोध या अर्थाने वापरला जातो. क्रोध या अर्थाने वापरला जातो. तसंच मराठीतला एक शब्द आहे किंवा हिंदीतही आहे तिखट, तिखा, आणि दुसरा शब्द आहे मीठा, तिखा मीठा. आता हिंदीमध्ये ज्याला मीठा म्हणतात तो मीठ हा शब्द मराठीमध्ये खारट या अर्थाने वापरला गेलेला आहे. तर तिखा हा शब्द किंवा तिखट हा शब्द संस्कृतमधल्या तिक्त या शब्दापासून आलेला आहे. तिक्त. आता तिक्त हा शब्द जर आपण तिखट या अर्थाने वापरला आणि कटू हा शब्द कडू या अर्थाने जर वापरला तर चरक संहितेमध्ये एक औषध आहे ज्याचं नाव आहे त्रिकटू. त्रिकटू. तर कोणी मराठी भाषा शिकलेला असेल तो म्हणेल त्रिकटू याचा अर्थ 3 कडू पदार्थांपासून बनवलेलं औषध, ते त्रिकटू. परंतु प्रत्यक्ष त्रिकटू जे औषध आहे ते तिखट आहे, कारण त्यामध्ये पिंपळी आहे, मिरी आहे, आणखीन काय आहे. तर तिखट पदार्थांपासून त्रिकटूची निर्मिती झालेली आहे. अरे मग त्रितिक्त म्हणायला हवं होतं, त्रिकटू का म्हटलं? तर उत्तर द्यावं लागतं की संस्कृतमध्ये कटू हा शब्द तिखट या अर्थाने वापरलेला आहे आणि तिक्त हा शब्द संस्कृतमध्ये कडू या अर्थाने वापरलेला आहे. त्यामुळे मराठीमध्ये एखादा शब्द येता येता त्याचे किती अर्थ बदलत गेलेले आहेत. सत्य, आपण म्हणतो ना ही गोष्ट सत्य आहे, सत्य आहे म्हणजे दिसतीये आपल्याला, पण संस्कृतमध्ये सत्य त्याला म्हटलेलं आहे की जे कधी नाश पावत नाही. आता जर मी म्हटलं की ही झांज सत्य आहे तर संस्कृतज्ञ म्हणतील नाही, ही झांज वास्तव आहे असा शब्द प्रयोग करा, सत्य आहे असा शब्द प्रयोग करू नका, कारण ही झांज कधी ना कधी झिजणार आहे, या झांजेची दोरी कधी ना कधी सुटणार आहे. त्यामुळे ही झांज सत्य नाही, ही झांज वास्तव आहे. आणि मराठीत आपण सत्य या शब्दाचा अर्थ वास्तव या अर्थाने घेत असतो, परंतु संस्कृतमध्ये सत्य त्यालाच म्हटलेलं आहे की जी गोष्ट त्रिकाला बाधित आहे, परिणाम शून्य आहे, त्याला सत्य म्हटलेलं आहे. तर शब्दांचे अर्थ अशा पद्धतीने बदलत जातात. तर इकडे काय झालंय, त्रेतायुगामध्ये सगळं काही छान चालू आहे. सूर्यवंशी क्षत्रिय राजे राज्य करत आहेत आणि त्या सूर्यवंशाची निर्मिती कशी झालेली आहे तर सृष्टी निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये परब्रह्म परमेश्वराने जेव्हा पंचमहाभूतांची रचना करायचं ठरवलं त्यावेळेला सर्वप्रथम आकाश निर्माण केलं आणि त्या आकाशामध्ये शब्द नावाचा गुण संचालित केला. त्यानंतर आकाशापासून आकाशाला निमित्त बनवून किंवा आकाशाला कारण बनवून मग वायूची उत्पत्ती परब्रह्म परमेश्वराने केली आणि त्या वायूमध्ये स्पर्श नावाच्या गुणाचं आधान केलेलं आहे. त्यानंतर वायूपासून अग्नीची उत्पत्ती परमेश्वराने केली आणि त्या अग्नीमध्ये तेजाचा संचार परमेश्वराने केलेला आहे. वायूपासून अग्नी उत्पन्न होतो हे आपल्याला माहिती आहे, म्हणून तर गॅस पेटवल्या पेटवल्या लगेच पेट घेतो. वायूपासून अग्नीची उत्पत्ती होते. अगदी तेल देखील जे असतं, तेलामध्ये वाट टाकल्या टाकल्या आग का नाही लागत, ज्योत का नाही पेटत, तर त्याचं वैज्ञानिक कारण हेच आहे की तेलाच्या वातीजवळ ज्या वेळेला तुम्ही काडेपेटी नेता पेटलेली, त्यावेळेला त्या काडेपेटीचा अग्नी वातीच्या टोकावर असलेल्या तेलाच्या बिंदूचं वायूमध्ये रूपांतर करतो आणि मग वायूचं अग्नीमध्ये रूपांतर होऊन ज्योत जळू लागते. त्यामुळे वायूपासून अग्नीची उत्पत्ती होते इथपासूनची प्रक्रिया विज्ञानाला देखील मान्य आहे.
आणि त्या अग्नीमध्ये तेज नावाच्या गुणाचं आधान होतं. अग्नीपासून जलाची उत्पत्ती होते. अग्नीपासून जलाची उत्पत्ती होते याचं साधं उदाहरण देतो. अग्नीपासून जलाची उत्पत्ती होते याचं साधं उदाहरण म्हणजे सूर्यप्रकाश वाढला, उन्हाळा आला की मगच पावसाळा येतो. त्यामुळे उन्हाळ्यानंतरच पावसाळा येतो. त्यामुळे आगीनंतर जलाची उत्पत्ती होते. तर पंचमहाभूतांच्या प्रक्रियेमध्ये अग्नीपासून जलाची उत्पत्ती झाली. आता हे जे पंचमहाभूतांमधलं जल जे आहे ते जल म्हणजे वॉटर नाही आहे. इकडे जल या शब्दाचा अर्थ तरलता, तरलता, फॉर्म, लिक्विड फॉर्म या अर्थाने जल शब्द वापरला. जलामध्ये शीतलतेचा आधान केलेला आहे परमेश्वराने, आणि ह्या जलापासून मग पृथ्वीची उत्पत्ती होते. इकडे पृथ्वी या शब्दाचा अर्थ सॉलिड. तर मग पृथ्वीची उत्पत्ती होते आणि मग त्या पृथ्वीला गंध इत्यादीची प्राप्ती होते. अशा पद्धतीने पंचमहाभूतांची निर्मिती झाल्यानंतर मग परब्रह्म परमेश्वरांनी ह्या पंचमहाभूतांचं पंचीकरण करायला सुरुवात केली. पंचीकरण याचा अर्थ वेगवेगळ्या अनुपातामध्ये एकेकाला मिसळणं, याला म्हणतात पंचीकरण. या पंचीकरण प्रक्रियेपासून अनेक द्रव्य बनले. आता आपण जे पाणी पितो हे देखील शुद्ध जल नाही आहे. हे पंचीकृत जल आहे की ज्यामध्ये जलाची मात्रा अधिक आहे आणि त्याच जलामध्ये पृथ्वी, तेज, वायू आणि आकाश हे देखील सन्निविष्ट आहे. जलामध्ये पृथ्वी तत्व असतं म्हणून जलाची शीतलता वाढवा, तुम्हाला पृथ्वी तत्वाचं जल म्हणजे बर्फ प्राप्त होतो. जलाची शीतलता कमी करा, त्यावेळी ह्याच जलामध्ये असलेलं वायुतत्व प्रकट होतं आणि बाष्प रूपाने प्रकट होतं. याच जलामधली गती वाढवा, तुम्ही गती कर्षित करा जलाची, त्याच्यापासून काय उत्पन्न होईल? विद्युल्लता उत्पन्न होईल. अशा प्रकारे हे जे जल आहे हे जल शुद्ध जल नसून हे पंचीकृत जल आहे. पंचीकृत जल आहे म्हणजे ज्या जलामध्ये पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश सगळं आहे, पण त्यामध्ये जलाची मात्रा जास्त असल्यामुळे ह्याला आपण जल म्हणतो. पाण्यामध्ये देखील वायू असतो. पाण्यामध्ये देखील वायू असतो. तो वायू पाण्याला गरम केल्यानंतर प्रकट होतो. तुम्ही कधी बघितलं असेल, पाण्याला जर एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही गरम करायला, तापवायला ठेवलं तर त्याच्या तळाशी बुडबुडे तयार व्हायला लागतात. म्हणजे पाण्याचं रूपांतर वायूमध्ये झालेलं आहे, परंतु त्याही आधी पाण्याच्या अणुरेणूंमध्ये असलेल्या आकाशामध्ये दडलेला वायू सुटायला लागतो. त्यालाच फिजिक्समध्ये म्हणतात इंटरमॉलिक्युलर स्पेसिसमध्ये जे अडकलेले गॅसेस असतात ते काय होतं, ह्या हीट वाढल्यामुळे ते गॅसेस रिलीज व्हायला लागतात. म्हणून लोक म्हणतात ना, पाण्याला दुर्गंध येत असेल तर काय करावं, पाण्याला जर बॅड ऑर्डर येत असेल तर काय करावं, पाण्याला उकळवा. उकळवल्याने काय होईल, तो दुर्गंध असलेला वायू जो आहे तो बाष्पीभवन होऊन निघून जाईल आणि पाण्याचा शुद्ध स्वाद, शुद्ध तुम्हाला गंध शिल्लक राहील. तर पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांची निर्मिती केल्यानंतर या सगळ्या पंचमहाभूतांचं पंचीकरण होऊन अनेक प्रकारचे पदार्थ उत्पन्न झाले. अनेक प्रकारचे पदार्थ उत्पन्न करायला घेतल्यानंतर मग प्रश्न असा पडला की आता ह्या सृष्टीला निर्माण करण्यासाठी आणखी काही प्रकल्प केला पाहिजे. म्हणून परब्रह्म परमेश्वराने स्वतःच्या नाभिमंडलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली आणि ब्रह्मदेवाला आज्ञा दिली की सृष्टीची उत्पत्ती तू कर. त्यावेळेला ब्रह्मदेवाला कळलंच नाही सृष्टीची उत्पत्ती करायची म्हणजे काय करायचं. तर त्यावेळी भगवान श्री हरींनी ब्रह्मदेवाला वेदांचं ज्ञान दिलं आणि त्या वेदांच्या ज्ञानाला प्रमाण मानून ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली. या आपल्या वैदिक सिद्धांतानुसार वेद हे सृष्टीच्याही आधीचे असल्याचं सिद्ध होतं. वेदांनुसार सृष्टीची रचना झाली. सृष्टी रचल्यानंतर वेद निर्माण नाही झालेत, म्हणून आपण वेदांना अनादी असं म्हणतो. आता ह्या ज्या गोष्टी मी झरझर सांगतोय, या सगळ्या गोष्टींची सिद्धता आमच्या गुरुदेवांनी आम्हाला समोर बसवून महिनाभर केलेली आहे. हे तर फक्त मी साररूप सांगतोय पटपट.
पण ही एक एक वाक्य जे मी बोलतोय याची सिद्धता व्हायला एक एक महिने 4-4 तास 5-5 तास बसून त्याची सिद्धता करावी लागते एकेका वाक्यासाठी. म्हणून आपल्या हिंदू धर्मातले सिद्धांत इतके प्रबल आहेत, इतके तर्कशुद्ध आहेत की तुम्हाला ऐकून नवल वाटेल. 1930 सालच्या बार्शी संमेलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः भाषणात म्हणाले होते की हिंदू धर्माला तात्विकदृष्ट्या काट देईल असा धर्म जगात कुठेही नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य की हिंदू धर्माला तात्विकदृष्ट्या काट देईल असा धर्म जगाच्या पाठीवर कोणताही नाही. लक्षात ठेवा, स्थान बार्शी संमेलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. त्यामुळे हिंदू धर्मातलं एक एक वाक्य जे आहे त्या वाक्याचा विरोध कोणी करताना तुम्हाला दिसणार नाही. हिंदूंचा विरोध करतील, हिंदूंच्या एखाद्या पक्षाचा विरोध करतील, पण हिंदूंचा विरोध करणं हे कोणीही करत नाही. आत्ता महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली ना, लोकसभेत पूर्ण देशात झाली. त्यात महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर काय म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही वेद जाळण्याचा प्रयत्न नाही केला. यावरून त्यांची वेदांवर काय श्रद्धा होती हे लक्षात येतं, असं त्यांच्या नातवांनी नमूद केलंय. यूट्यूबवर चेक करा, ते आहे सगळं. त्यामुळे वेदांना सगळे मानतायत, वेदांना मानतायत, कारण जसा जसा आपण विचार करत जातो तसा तसा आपल्या लक्षात येऊ लागतं की वेद खरे आहेत. आद्य शंकराचार्यांनी 2500 वर्षांपूर्वी गीतेवर भाष्य लिहित असताना त्याच्या 18व्या अध्यायातल्या भाष्यामध्ये लिहिलं की जर वेद असं म्हणाले की अग्निशीतः म्हणजे अग्नी शीतल आहे तरी माना. जरी प्रत्यक्ष तुमचा अनुभव तसा नसेल तरी जर वेद म्हणत असतील अग्निशीतल आहेत तर तुम्ही ते माना. आता हे जेव्हा आद्य शंकराचार्यांनी लिहिलं त्यावेळेला खळबळ माजली. सगळे म्हणू लागले कसं शक्य आहे, अग्नी शीतल असूच शकत नाही, अग्नी हा उष्णच असतो, तो शीतल नसतोच. पण आद्य शंकराचार्य म्हणाले की जर वेद म्हणतायत अग्निशीतः तर तुम्हाला तुमच्या ज्ञानाची कक्षा वाढवावी लागेल. वेद म्हणतात अग्निशीतः म्हणजे कुठेतरी शीतल अग्नी आहे, तो तुम्हाला शोधावा लागेल. आणि आज विज्ञानाला तो शीतल अग्नी सापडला. फॉस्फरसची जी कोल्ड फ्लेम आहे, फॉस्फरसच्या ज्योतीला कोल्ड फ्लेमच म्हणतात ना, पण जेव्हा विज्ञान कोल्ड फ्लेम म्हणतं त्यावेळेला अग्निशीतः वेदांनी म्हटलंय हे आपल्या लक्षात येत नाही. कोल्ड फ्लेमचा अर्थ काय आहे? कोल्ड म्हणजे शीतल, फ्लेम म्हणजे अग्नी. कोल्ड फ्लेम म्हणजेच अग्निशीतः वेदांमधला आहे. आणि कधी काही अग्नी शीतल देखील असतात, काही अग्नी फार शीतल असतात. उदाहरण द्यायचं झालं तर बर्फामध्ये पूर्वीची लोक आम्हाला आई सांगायची की कुल्फी खायची नाही उन्हाळ्यामध्ये, आईस्क्रीम उन्हाळ्यात खायचं नाही, कारण पूर्वीच्या काळी बर्फाचे गोळे मिळायचे. बर्फाचा गोळा त्यावर रंग टाकून तो छान वाटायचा खायला. आई म्हणायची बर्फाचा गोळा खायचा नाही उन्हाळ्याच्या दिवसात, उष्ण पडेल. उसाचा रस प्यायचा असला की आमची आई उसाच्या रसवाल्याला सांगायची बर्फ घालून देऊ नका हं उसाचा रस. आम्ही म्हणायचो आई बर्फ घालून पितो ना, छान वाटतं छान वाटतं. आई म्हणते छान वाटतं पण बर्फ घातलेला उसाचा रस उष्ण पडतो. तर तेव्हा आमच्याही मनात प्रश्न यायचा की बर्फ आणि आईस्क्रीम थंड असतं, उष्ण कसा पडेल? पण हो, बर्फामधली लेटंट हीट ही पाण्याच्या लेटंट हीटपेक्षा जास्त असते. त्यामुळे बर्फ जरी वरतून शीतल वाटला तरी त्याच्या आतमधली उष्णता प्रचंड आहे. म्हणून तर डेंटिस्ट लोक दात काढल्यानंतर म्हणतात ना बर्फ से सेको, उनको पूछो कि ठंडे बर्फ से सेकोगे कैसा, तर तेव्हा डेंटिस्ट म्हणतील नाही उसमें सेकने की ही क्रिया होती है. म्हणून हात भाजल्यानंतर जसा लाल पडतो तसा बर्फ हातावरून फिरवल्यानंतर देखील जळजळाट व्हायला लागतो. त्यामुळे अग्निशीतः हा जो सिद्धांत आहे, किंवा त्याहून सोप्या भाषेत म्हणायचं तर आमचं बोलणं जितकं शीतल वाटतं ते पूर्ण अग्नीने भरलेलं असतं, याचा अनुभव लोक घेतात. त्यामुळे अग्निशीतः, अग्नी हा शीतल देखील असतो.
तर वेदवाक्यांनुसार सृष्टीची रचना झालेली आहे. त्या वेदवाक्यांनुसार सृष्टीची रचना झालेली असल्यामुळे या सृष्टीमध्ये सगळीकडे तुम्हाला वेदांचीच तत्व दिसतील. सगळीकडे वेदांची तत्व दिसतील. एक उदाहरण देतो. आता इकडे इंदोरला तर समुद्र नाही आहे, पण आमच्या इकडे समुद्रच समुद्र आहे. तर समुद्रामध्ये भरती आणि ओहोटी येते. ही भरती आणि ओहोटी इंग्रजी तारखेप्रमाणे येते का पौर्णिमा अमावस्येप्रमाणे येते? पौर्णिमा अमावस्येप्रमाणे येते. त्यामुळे समुद्र देखील आपलं पंचांग वापरतो. सूर्याचं होणारं सूर्यग्रहण, चंद्राचं होणारं चंद्रग्रहण हे तारखेनुसार येतं का पौर्णिमा अमावस्या बघून येतं? पौर्णिमा अमावस्या बघून येतं. त्यामुळे सूर्य चंद्रग्रहण देखील पंचांगालाच फॉलो करतात. एवढंच कशाला? तुम्ही म्हणाल गुरुजी मंचावरून काय बोलता, पण सिद्ध करण्यासाठी काही गोष्टी बोलाव्या लागतात. स्त्रियांचा जो महिन्याचा धर्म असतो तो तारखेप्रमाणे येतो का पंचांगातल्या तिथीप्रमाणे 27-28 दिवसांनी येतो? त्यामुळे स्त्री धर्म देखील पंचांगाप्रमाणे चालतो. ज्वार भाटा भी पंचांग के अनुसार ही चलते हैं आणि एक्लिप्सिस ऑल्सो फॉलो द इंडियन वेदिक एल्मनॅक. त्यामुळे वेदांनुसारच सृष्टी चालते सज्जन. वेदांनुसार सृष्टी चालते. तर ह्या वेदांनुसार सृष्टी का चालते? कारण सृष्टीची रचनाच वेदांनुसार झालेली आहे. त्यामुळे सृष्टीमध्ये वेदांशिवाय दुसरं काही दिसणारच नाही. सगळा वेदच जणू काही प्रकट झालेला आहे सृष्टीच्या रूपामध्ये, अशी ही सृष्टीची स्थिती आहे. तर ब्रह्मदेवानी ही सृष्टी निर्माण केली आणि या सृष्टीमध्ये जीवांना कृतार्थ होण्यासाठी, या सृष्टीमध्ये जीवांना संचरित करण्यासाठी ब्रह्मदेवानी सर्वप्रथम सात्विकी सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला. आणि स्वतःच्या मनामध्ये असलेल्या सात्विक भावाने त्यांनी सृष्टी निर्माण करण्यासाठी म्हणून सर्वप्रथम सनक, सनंदन, सनतकुमार आणि सनातन अशा 4 ऋषींना उत्पन्न केलं. आणि ह्या 4 ऋषींनी ब्रह्मदेवाला नमस्कार करून विचारलं की देवा, आमची तुम्ही उत्पत्ती केलेली आहे, किम प्रयोजनम, काय प्रयोजन? म्हणे सृष्टी बनवा. तर हे सनक, सनंदन, सनतकुमार आणि सनातन म्हणाले की आम्हाला काही सृष्टी उत्पन्न करण्याची इच्छा नाही, आम्हाला जप तप करायला आवडतो, आम्ही तपस्वी बनून जपा तपाला निघून जातो. ब्रह्मदेवानी विचार केला की अरे, ज्याची प्रवृत्तीच नाही सृष्टी उत्पन्न करायची, त्याला घेऊन सृष्टी जबरदस्ती उत्पन्न करायला सांगणं योग्य नाही. बरं म्हणे तुम्ही निघा. पण ब्रह्मदेवाला आला राग की मी सांगितलेलं काम केलं नाही. म्हणून राग आल्यानंतर ब्रह्मदेवानी भुवया ताणल्या. रागाचं प्रकटीकरण भुवयांमध्ये होतं. जर एखादी व्यक्ती आपल्यावर रागवलेली आहे किंवा नाही हे ताडायचं असेल तर ती व्यक्ती तोंडाने कितीही काही बोलो, त्याच्या भुवयांकडे लक्ष द्या की तुम्हाला कळेल ही रागवलेली आहे की नाही. एखादी व्यक्ती खोटं बोलत असली तर तोंडाने काहीही बोलो, तिच्या नजरेला नजर द्या की तुम्हाला कळेल ही व्यक्ती खोटं बोलतीये की नाही. एखादी व्यक्ती आपल्याकडून लोभाने काहीतरी काम करून घेतीये, लालचेने काही काम करून घेतीये असं वाटत असेल तर त्याच्या खालच्या ओठाकडे पहा. त्याचा खालचा ओठ जर थरथरत असेल तर समजायचं ह्याला आपल्याला लुबाडायचं. असे अनेक संकेत आहेत. कळलं की नाही? त्यामुळे ह्या संकेतांना जर आपण जाणलं तर समोरचा माणूस पूर्ण सिटी स्कॅन सारखा स्कॅन होऊन जातो आपलं. तर ब्रह्मदेवानी क्रोध केला आणि क्रोध करताना ब्रह्मदेवानी भुवयात आणल्या. आणि त्याच ब्रह्मदेवाची आपण संतती असल्यामुळे आपणही रागवल्यावर भुवया आपल्या ताणल्या जातात. कारण जसा पिता तसा पुत्र, वडिलांचे आईचे गुण मुलांमध्ये येतात, तसं ब्रह्मदेवाचे हे गुण आपल्यात आलेले आहेत सगळ्यांमध्ये. तर ब्रह्मदेवानी भुवई ताणली आणि क्रोध हा तमोगुणी आहे. त्यामुळे तमोगुण ब्रह्मदेवाच्या ठिकाणी प्रकट झालं आणि ब्रह्मदेवाच्या भ्रूमध्यामधून 11 रुद्रांची निर्मिती झाली. 11 रुद्र उत्पन्न झाले. अक्राळ विक्राळ जटाजूटधारी, हातात त्रिशूळ डमरू धरून. आणि ब्रह्मदेवाला म्हणू लागले, ब्रह्मदेवा आम्हाला जन्माला घालण्याचं किम प्रयोजनम, काय प्रयोजन आहे? तर ब्रह्मदेव म्हणाले सृष्टीची उत्पत्ती करा. हे निघाले सृष्टीची उत्पत्ती करायला. आणि जी जी वस्तू दिसेल ही बरोबर बनली नाही म्हणून तिसरा डोळा उघडायचे आणि नष्ट करायचे, तिसरा डोळा उघडायचे ना नष्ट करून टाकायचे. तर सृष्टी बनवायच्या ऐवजी
अति परफेक्शनिस्ट असल्यामुळे सृष्टीचा नाशच करायला लागले. तेव्हा ब्रह्मदेवानी त्या रुद्रांना बोलावून घेतलं. अरे म्हणे, सृष्टीचा नाश नाही करायचा आहे, सृष्टी उत्पन्न करायची आहे. पण देवा, आम्हाला तर सगळं योग्य आहे, चांगलं आहे तेच ठेवावं असं वाटतं. तर ब्रह्मदेवानी सांगितलं की सृष्टीमध्ये सगळंच चांगलं असतं असं नाही, काही वाईट पण असतं, त्याशिवाय सृष्टी उत्पन्न होत नाही. पोळी बनवायची असेल तर भिजवलेली कणिक ही चिकटच असते, हाताला लागतेच, पण तरच पोळी बनते. जर चिकटणारी कणिक नसेल तर पोळी बनूच शकणार नाही. त्यामुळे सृष्टीमध्ये 100% सगळं चांगलंच असेल असं गृहीतच धरता येत नाही. सृष्टीमध्ये काही थोडासा मल देखील आवश्यक असतो. मलाशिवाय सृष्टीला महत्त्व राहत नाही. त्यामुळे जीवनामध्ये देखील एखाद्या माणसामध्ये 2-4 वाईट गुण असले तर सृष्टीचा माणूस येतो असं म्हणून सोडून द्या. बाकी उरलेले 98% चांगला आहे ना, मग तो चांगला आहे. कारण सृष्टीमध्ये 100% कोणतीच गोष्ट योग्य नाही. कुठे ना कुठेतरी कोणता ना कोणता तरी रकाना हा रिकामाच असतो. हे ब्रह्मदेवानी त्याच वेळेला रुद्राला उपदेश करून ठेवलाय. तो उपदेश आपल्यासाठीही आहे की एखाद्यामध्ये 100 गुण 90 गुण चांगले असतील ना, 10 दुर्गुण असतील, सोडून द्या, दुर्लक्ष करा. जोपर्यंत त्या दुर्गुणामुळे कोणाची हानी होत नाहीये तोपर्यंत त्या दुर्गुणाला दुर्लक्षित करा. आता आपले भारताचे पंतप्रधान, बऱ्याच जणांचं त्यांच्याबद्दल मत चांगलं आहे म्हणून तर त्यांना पुन्हा पुन्हा निवडून आणतायत. ते चांगलं कार्य करतायत, विदेशामध्ये आपलं नाव रोशन करतायत, भारताचं आर्थिक व्यवस्था चांगली करतायत, बरंच काय काय करतायत. त्यांनी एकदा 2 लाखाचा कोट घातला, बास भारतभरात डिंडोरा. 2 लाखाचा कोट पंतप्रधानांनी घातला, 2 लाखाचा. अरे, याच्या आधीचे पंतप्रधान रोज 4000 खर्च करून इंग्लंडमधून इस्त्री करून कोट आणायचे, त्याबद्दल बोला. कळलं ते? त्यामुळे 2 लाखाचा कोट कोणीतरी त्यांना दिला, प्लॅस्टिकला रिसायकल करून घालेनात का? आपलं काय नुकसान आहे त्यामध्ये? बाकीचे गुण बघा. हां, जर त्यांच्या 2 लाखाच्या कोटमुळे कितीतरी लोकांच्या अंगावरची वस्त्र निघून जाणार असतील तर नावं ठेवा, काय हरकत नाही. पण 2 लाखाचा कोट घालून फिरणाऱ्यावर तो आक्षेप घेतोय की जो 40,000चा टी शर्ट घालून फिरतोय, त्याच्यावर कोणी आक्षेप घ्यायचा? त्यामुळे अशा पप्पू टप्पू गप्पूंकडे लक्ष द्यायचं नसतं, आपण आपला सारासार विचार करायचा असतो. आता मी पप्पू टप्पू म्हटल्यावर काय तुम्हाला कळलं मला माहिती नाही. तर ब्रह्मदेवानी रुद्राला सांगितलं की हे रुद्रा, या सृष्टीमध्ये सगळं काही चांगलंच असतं असं नाहीये. काही वेळेला काही खाच खळगे सृष्टीला ठेवण्यासाठी ठेवावे लागतात. आता नर्मदेच्या किनारी जायचं म्हटल्यावर त्या गोट्यांवरून चालत जावंच लागतं. असा कोणी अपेक्षा करू शकत नाही की अगदी छान हायवे सारखा रस्ता असेल आणि थेट नर्मदेत गेल्यानंतर मस्त आंघोळ कर. तिकडे दगड गोट्यांवरून चालत जावं लागतं, मध्येच एखादी कपार लागते. हे सगळं सृष्टीचा भाग आहे तो. तर म्हणून दिसला दोष की जाळून टाक, दिसला दोष की मारून टाक, हे असं करू नका. त्यापेक्षा तुम्ही हिमालयावर जाऊन तप करा म्हणून ब्रह्मदेवानी त्या रुद्रांना तप करायला पाठवून दिले. आता ब्रह्मदेवानी विचार केला की सृष्टी निर्माण करायची असेल तर तो विडा मीच उचलतो. म्हणून ब्रह्मदेवानी स्वतःच्या अंग प्रत्यंगांपासून 10 ऋषी उत्पन्न केले. जसे नेत्रांमधून, डोळ्यांमधून अत्री ऋषी उत्पन्न केले, असे एकेका अवयवापासून एक ऋषी उत्पन्न केलेले आहेत ब्रह्मदेवानी. आणि हे ऋषी उत्पन्न केल्यानंतर त्या ऋषींना ब्रह्मदेव म्हणाले की तुम्ही तरी आता लग्न कार्य करा, सृष्टीची उत्पत्ती करा. तेव्हा ते ऋषी म्हणाले की देवा, आम्ही संसारात पडू, पण संसारात पडण्याआधी तप आवश्यक आहे, म्हणून आधी आम्ही तपस्या करायला जातो. ज्ञान आणि तप पुरेसं झाल्याशिवाय संसारात पडू नये, त्यामुळे आम्ही ज्ञान आणि तप प्राप्त करतो आधी. म्हणून ते तपस्येला ज्ञानासाठी निघून गेले. आणि त्यानंतर मग ब्रह्मदेवानी विचार केला की अशी काही सृष्टी उत्पन्न होणार नाही, मलाच आता काहीतरी करावं लागेल. म्हणून ब्रह्मदेवाने स्वतःच्या शरीराचे 2 भाग बनवले. उजवीकडचा भाग जो होता तो मनुराजा म्हणून प्रकट झाला आणि डावीकडचा भाग जो होता तो शतरूपा राणी म्हणून प्रकट झाला. म्हणून ब्रह्मदेवाचं डावं अंग स्त्री आहे, ब्रह्मदेवाचं उजवं अंग पुरुष झालं.
म्हणून पती पत्नी ज्या वेळेला आहेर घ्यायला अभिषेकाला वगैरे बसतात त्यावेळेला पत्नी ही वामांगी असते आणि पूजा अर्चा करताना पत्नी ही उजव्या हाताला असते. तर ब्रह्मदेवानेच मनु आणि शतरूपा या रूपामध्ये स्वतःला प्रकट केलेलं आहे. त्यामुळे सुरुवातीला उत्पन्न झाला मनुराजा आणि नंतर उत्पन्न झाली शतरूपा, अशा उत्पन्न झाली. आणि त्यानंतर दोघे विहार करू लागले. दोघे विहार करताना संपूर्ण ही दिव्य सृष्टी पाहतायत, आनंदी होत आहेत. आणि त्यांच्यापासून 3 मुली आणि 2 मुलं जन्माला आली. प्रियव्रत आणि उत्तानपाद अशी त्या 2 मुलांची नावं. आणि दूती प्रसूती वगैरे ह्या 3 मुली, ही सगळी कथा भागवतात आहे, तीच रामायणात देखील आहे. तर प्रियव्रत आणि उत्तानपाद ही जी 2 मुलं झाली त्यांचा वंश पुढे चालू राहिला. आणि इकडे मनुराजाच्या 3 मुलींचा वंश पुढे चालू राहिलेला आहे. एकदा असं झालं की ही 5ही मुलं खेळत असताना शतरूपेला असं वाटलं की आपण 5च जण सृष्टीत, ही 5 आणि आपण 2, 7च जण सृष्टीत आहोत. या सृष्टीत दुसरं काही नाही. या मुलांना खेळण्यासाठी, मन रमावं यासाठी काहीतरी खेळणी बनवू म्हणून नदीच्या किनारी गेली आहे ही शतरूपा. आणि तिकडची चिकण माती घेऊन तिने काय केलंय तर मनुराजाच्या एकेका गुणधर्माचा विचार करून एक आकृती बनवली. मनुराजाचं शौर्य पाहून सिंह बनवला, मनुराजाचं अमुक पाहून अमुक बनवला. असं करत करत 84 लक्ष आकृती बनवल्या, छोट्या छोट्या पुतळ्या बनवल्या. आणि मग मनुराजाला येऊन सांगितलं की हे नाथ, पहा पहा मी काय बनवलंय. मनुराजा कुतूहलाने येऊन पाहतो आणि बघतो, अरे वा, छोट्या छोट्या आकृती बनवल्या, छान छान आहेत म्हणे आकृती. म्हणे हे काय बनवलंय म्हणे तू. तर शतरूपा म्हणाली की हे नाथ, तुमच्या एकेका गुणाचा विचार करून त्या गुणाला मूर्तिमंत मी बनवलेला आहे. आणि तुमच्यामध्ये 84 लाख गुण आहेत, त्या सगळ्या गुणांना मी मूर्तिमंत बनवून प्रकट केलंय. कसे वाटले हे म्हणे आकृती. म्हणे छान बनवले, पण म्हणे माझ्याबरोबर तुझ्यातही तर 84,000 गुणधर्म, 84 लक्ष गुणधर्म आहेत. तर त्या गुणधर्मांना देखील तू प्रकट कर. मग शतरूपेनी मनुराजाच्या त्या गुणधर्माशी अनुकूल स्वतःचा जो गुणधर्म आहे त्या गुणानुरूप आणखीन एक आकृती बनवल्या. आणि मग त्या सगळ्या आकृती तयार झाल्या. मग मनुराजाला बोलवलं की हे नाथ, पहा पहा मी काय बोलवलंय. मनुराजाला आवडलं. अरे वा म्हणे, जसं मी आणि तू तसं ही बावलीनं ही बावली, ही बावलीनं ही बावली, ही बावली, छान जोड्या झाल्या म्हणे. शतरूपा म्हणते, हे नाथ, एवढी चांगली मी कलाकृती केली, त्याबद्दल मला काही पारितोषिक द्याल का म्हणे. हो हो म्हणे, देईन ना, नक्की देईन, काय हवं ते माग. म्हणे हे नाथ, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर या सगळ्या बाहुल्यांना चालतं बोलतं करा म्हणे तू. मनुराजा म्हणे वा वा, खूप छान संकल्प आहे तुझा. म्हणून मनुराजाने काय केलं, स्वतःच्या कमंडलूतलं पाणी घेतलं, ते मंत्रवलं आणि सगळ्या बाहुल्यांवर प्रोक्षण केलं. आणि सगळ्या त्या बाहुल्या चालू फिरू लागल्या, इकडे तिकडे पळू लागल्या, फिरू लागल्या, विहार करू लागल्या. आणि तीच ही सगळी पशु पक्षी, किडे मुंगी प्राणी सगळ्यांची ही सृष्टी उत्पन्न झाली. आता तुम्ही म्हणाल, गुरुजी हे सगळं शास्त्र आहे की एखाद्या कादंबरीतली कथा आहे. नाही, ही कादंबरीतली कथा नाही. आपल्या शास्त्रातल्या ज्या कथा आहेत त्या जनमानसाला रोचक वाटतील अशा पद्धतीने सांगण्यात आलेल्या आहेत. पण या सगळ्या मागे शास्त्र आहे, या सगळ्या मागे शास्त्र आहे. आणि मग ह्या जोड्यांपासून मग पुढे त्यांची प्रजा उत्पन्न झाली. त्यामुळे लहानपणी एक प्रश्न विचारायचे, कोंबडा आधी की कोंबडी आधी की अंडा आधी, हा प्रश्न विचारायचा ना शाळेमध्ये. किंवा लहान लहान मुलं खेळत असताना कोंबडी आधी की अंडा आधी, कोंबडी आधी की अंडा आधी. मग कोणी म्हणाला अंडा आधी, मग कोंबडी कशी जन्माला आली, असे प्रश्न विचारायचे. एकदा असाच प्रश्न रुईया कॉलेजमध्ये एकाने मला विचारला की गुरुजी, कोंबडी आधी की अंडा आधी. म्हटलं ना अंड ना कोंबडी, आधी कोंबडा. म्हटलं आधी कोंबडा मग कोंबडी मग अंड. म्हणे कसं काय.
तर म्हटलं विज्ञानानेही सिद्ध केलंय ना, आपल्या शास्त्रांनीही तेच सांगितलंय की शतरूपेनी आधी मनुराजाचं स्मरण करून नरा आकृती बनवल्या, मग मनुराजाच्या सांगण्यावरून नारी आकृती बनवल्या आणि मग त्यांच्यापासून प्रजा उत्पन्न झाली. त्यामुळे आधी कोंबडा, मग कोंबडी आणि मग अंड. आधी अंड, कोंबड्याशिवाय अंड शक्यच नाही. त्यामुळे आधी कोंबडा, मग कोंबडी, मग अंड, हाच क्रम आपल्या शास्त्रात आहे. पण ह्याला काही वैज्ञानिक आधार आहे का? हो, याला वैज्ञानिक आधार आहे. कधीतरी गुगलमध्ये जाऊन सर्च करा, हु इज फर्स्ट, एग और हेन, यावर तुम्हाला रिसर्च पेपर मिळतील. UK इंग्लंडमध्ये असलेल्या एका विद्यापीठाचा रिसर्च पेपर आहे 2009 सालचा. वैज्ञानिकांनी केलेला रिसर्च आहे आणि त्या रिसर्चमध्ये वैज्ञानिक नमूद करतात की कोंबडीच्या आधी कोंबडा झालाय, मग कोंबडी झाली, मग अंडा आलेलं. हे विज्ञानाने सिद्ध केलं. हे आता हे गुगल टुगल असल्यामुळे हे आता आपल्याला प्रत्यक्ष वाचता येतं, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये वाचता येतं. तर कधीतरी तो रिसर्च पेपर वाचा. इंटरेस्टिंग रिसर्च पेपर आहे की ज्यामध्ये आपल्या वेदांचा सिद्धांत जो आहे की आधी नर उत्पन्न झालं, मग नारी उत्पन्न झाली आणि मग त्यांच्यापासून संतती किंवा अंड उत्पन्न झालं. तर हा जो क्रम आहे, या क्रमाने सृष्टी उत्पन्न झाली आणि त्यानंतर तीच जीवसृष्टी वाढत राहिली आणि इकडे प्रियव्रत आणि उत्तानपाद यांची पिढी वाढत राहिली. यापैकी प्रियव्रत उत्तानपादाची पिढी वाढत असतानाच एक असा प्रसंग घडला की मनु राजाला एकदा शिंक आली आणि शिंक आली आणि त्या शिंकेमध्ये ब्रह्मदेव विराजमान झाले आणि ते प्रकट झाले. एका छोट्याशा बाळाच्या रूपात शिंकेतून प्रकट झाले. तर शिंक येताना कशी शिंका येते? हक्ष अशी शिंका येते. म्हणून ते शिंकत असताना ते बाळ प्रकट झालं. म्हणून त्या बाळाचं नाव मनुराजांनी इक्ष्वाकू असं ठेवलं. त्यापासून इक्ष्वाकू नावाचा पुत्र उत्पन्न झाला. आता प्रश्न पडतो, नाकातून मूल कसं उत्पन्न झालं? तर ते कधीतरी आमच्या आश्रमात या महिना दीड महिना वेळ काढून 1-1.5 महिन्याच्या अभ्यासानंतर हे आम्ही सिद्ध करून दाखवू की नाकातून कसं मूल जन्माला येऊ शकतं. कळलं की नाही? कारण मनुराजा मनुष्य नव्हता ना. मनुराजा हा काही तुमच्या आमच्यासारखा मनुष्य नाही आहे. तो एक दिव्य जीव आहे की जो नाकातूनही सृष्टी उत्पन्न करू शकतो, कुठूनही उत्पन्न करू शकतो. देवाने आपल्यावर मर्यादा घातलेली आहे. पण बाकी हे जे दिव्य जीव आहेत, ब्रह्मदेवाच्या कानापासून कोणी उत्पन्न झालं, डोळ्यापासून उत्पन्न झालं, ते काही मनुष्य नाही आहेत. त्यांना ह्युमन ॲनाटॉमी लागू होईल अशी यासाठी. तर मनुराजाच्या शिंकेमधून जे बालक उत्पन्न झालं त्याचं नाव आहे इक्ष्वाकू. इक्ष्वाकू त्याचं नाव ठेवलं. आता त्या इक्ष्वाकूला ज्ञानी बनवण्यासाठी म्हणून मनुराजाने त्याला सूर्यनारायणाकडे सोपवलं, सूर्याच्या शाळेत पाठवलं. आणि म्हणून ज्ञान देणारे जे गुरु असतात त्यांचा देखील वंश मानलेला आहे. तर सूर्याने इक्ष्वाकूला ज्ञान दिलं म्हणून इक्ष्वाकूच्या वंशाला सूर्यवंश असं म्हणण्यात आलं. सूर्यवंश त्यामुळे म्हणण्यात आलं. तसंच ज्यांना चंद्राने ज्ञान दिलं त्यांच्या वंशाला चंद्रवंशी असं म्हटलं जातं. त्यामुळे सूर्यवंशी, चंद्रवंशी या शब्दाचा अर्थ त्या त्या देवतांनी त्यांच्या पूर्वजांना ज्ञान दिलेलं होतं. तर इक्ष्वाकूला सूर्याने ज्ञान प्रदान केलं आणि म्हणून त्याच्या वंशाला सूर्यवंश असं म्हणण्यात आलं. 2 प्रकारचे वंश असतात सज्जन. एक वंश जो असतो तो बिंदू वंश असतो, बिंदू परंपरा असते. आणि एक वंश जो असतो तो नाद परंपरा असते. म्हणून काही वेळेला आपल्या स्तोत्रांमध्ये नाद बिंदू कला तीत कल्पपाद सेव्ययम वगैरे असे शब्द येतात. माणसाचे 2 वंश असतात, एक बिंदू परंपरेतला वंश आणि एक नाद परंपरेतला वंश. बिंदू परंपरेतला वंश याचा अर्थ आपल्या रक्ताचा वंश, त्याला बिंदू परंपरेचा वंश म्हणतात. आणि दुसरा वंश असतो तो ज्ञान परंपरेचा वंश असतो, त्याला नाद परंपरेचा वंश म्हणतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे 2 वंश असतात. एक स्वतःच्या पिता पुत्र या नात्यातून आलेला वंश आणि दुसरा त्याचं ज्ञान धारण करून ते प्रसारित करणारा वंश. तर इकडे सूर्यवंश या शब्दाचा अर्थ सूर्याने दिलेलं ज्ञान ज्या वंशामध्ये कायम पुढे 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 देण्यात आलं त्याला सूर्यवंश असं म्हटलेलं आहे. तर हा इक्ष्वाकू जो आहे हा सूर्यवंशी राजा आहे.
सूर्याच्या वंशामध्ये जन्माला आलेला हा राजा आहे. तर अशा प्रकारे इक्ष्वाकूचा जन्म झाला आणि त्याच इक्ष्वाकू राजाच्या कुळात आपल्या रामकथेचे मूळ नायक प्रभू रामचंद्र येतात. म्हणून प्रभू रामचंद्रांना इक्ष्वाकू वंशीय देखील म्हणतात, प्रभू रामचंद्रांना सूर्यवंशी देखील म्हणतात. तर इक्ष्वाकूचा वंश जो आहे तो अशा पद्धतीने उत्पन्न झाला. इक्ष्वाकू योग्य आहे, सगळ्या पद्धतीने प्रजा सांभाळण्यासाठी योग्य आहे हे पाहून मनुराजाने इक्ष्वाकूसाठी एक भूमी राज्य करण्यासाठी सोपवली आणि त्या भूमीची राजधानी देखील मनुराजाने बांधून दिली. आणि ती राजधानी अशी की जिला कधीही विजयी करता येत नाही, जी कायम अयोध्या राहते, म्हणून तिचं नाव अयोध्या असं ठेवण्यात आलं. अशा पद्धतीने अयोध्या नगरीची निर्मिती मनुराजाने केली. म्हणून गीत रामायणामध्ये म्हटलंय ना गदी माडगुळकरांनी, अयोध्या मनुनिर्मित नगरी. मनुराजाने अयोध्या नगरीची निर्मिती केली. ही नगरी कशी होती तर म्हटलेलं आहे की रस्ते समांतर धावतायत, ठिकठिकाणी जिथे जिथे रस्ते एक दुसऱ्यांना छेदतायत त्या त्या चौकांमध्ये मोठे मोठे बगीचे आहेत, चौकांमध्ये मोठे मोठे बगीचे आहेत. इक्ष्वाकूसाठी मनुराजाने निर्माण केलेली नगरी इतकी भव्य आहे की शरयू नदीच्या एका तटावर पूर्ण त्या शरयू नदीच्या चंद्राकार भागावर ती नगरी पसरलेली आहे. आणि त्या नगरीमध्ये 7-7 मजली अट्टालिका आहेत, म्हणजे 7-7 मजली इमारती आहेत त्या नगरीमध्ये. आणि ह्या इमारतींच्या मागे पुढे बगीचे आहेत. त्या प्रत्येक इमारती, प्रत्येक व्यक्तीची एक एक इमारत आहे. असं नाही की एका इमारतीत 50 कुटुंब राहतात, एकेका कुटुंबाच्या एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती आहेत. आणि त्याला तोरणांनी सजवलेलं आहे, समोर रांगोळ्या बिंगोळ्या घातलेल्या आहेत, तुळशीची वृंदावनं आहेत, हे सगळं वर्णन आलेलं आहे. आणि मागे बाग, पुढे बगीचा, सगळं आहे, सडा शिंपडणं वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि सगळे मोठे मोठे रस्ते, त्या रस्त्यांवरून लोक चालतही जात आहेत, बैलगाडीही जात आहेत, घोड्यागाडीही जात आहेत, घोडेही जात आहेत, हत्तीवरून कोणी जात आहे, हे सगळं चालू आहे त्या नगरी. म्हणजे केवढे मोठे रस्ते असतील बघा, 60 फुटी 100 फुटी नाही, त्याहीपेक्षा मोठे रस्ते असतील, मोठे मोठे विस्तृत रस्ते आहेत. रस्त्यांच्या कडेंना हिरवीगार झाडं आहेत, त्या झाडांवर पशु पक्षी विहार करतायत. आणि जिकडे रस्ते एकमेकांना छेदतात त्या चौकांमध्ये देखील बगीचे बनवलेले आहेत. आणि त्या बगीच्यांमध्ये संध्याकाळच्या वेळेला नर्तक आणि नृत्यांगना ह्या नाच गायन वगैरे सादर करतायत. चांगले चांगले गायक तिकडे वीणावादन करत चांगली चांगली गाणी म्हणतायत. आणि असं आल्हाददायक वातावरण त्या संपूर्ण नगरीमध्ये आहे. त्या नगरीमध्ये कुठेही हव्यास नाही. त्या नगरीमध्ये सूर्योदयानंतर कोणी उठत नाही, सगळे सूर्योदयाच्या आधी उठून तयार आहेत. सूर्याचं स्वागत करण्यासाठी त्या नगरीतला प्रत्येक मनुष्य अर्घ्यपात्र घेऊन उभा आहे सूर्याचं स्वागत करायला. अशी ती नगरी आहे. त्या नगरीमध्ये कोणी उपाशी नाही आहे. त्या नगरीमध्ये जेवण जेवायला बसायच्या आधी प्रत्येक जण स्वतःच्या दाराच्या गेटशी उभं राहतोय आणि घराच्या मुख्यद्वाराशी उभं राहून इकडे तिकडे पाहतोय की कोणी उपाशी तर नाही ना. कोणी उपाशी नाही हे बघितल्यानंतर जोरात हाक मारून विचारतोय की दुपारची वेळ आहे, कोणी उपाशी असेल तर उपाशी राहू नका, आमच्यावर कृपा करा आणि जेवून जा. ही भावना आहे पूर्वीची, की आपल्या नगरीमध्ये कोणी उपाशी राहावा हे त्या नागरिकांना सहन होत नाहीये. आणि म्हणून ते ललकारतायत की कोणी उपाशी असेल तर कोणी उपाशी राहू नका, चांगलं स्वादिष्ट जेवण घरी बनलेलं आहे, आमच्यावर कृपा करा आणि आमच्याकडचं जेवण घेऊन जा, असं म्हणून लोक हाक मारतात. काय नगरी असेल, कोणी गरीबच नाही. गरीब नाही याचा अर्थ कोणी उपाशी नाही, अन्न वस्त्र निवाऱ्याविण कोणी नाही. त्यामुळे दुपारच्या वेळेला अशा पद्धतीने हाका मारून मारून भुकेल्यांना बोलवून जेवू घालणारी पूर्वीची मंडळी ती अयोध्या नगरीतली. संध्याकाळच्या वेळेला आरामात विहार करणारी ती मंडळी, रात्रीच्या वेळेला नृत्य गायनाचा आस्वाद घेणारी ती मंडळी
आणि रात्रीचा दुसरा प्रहर सुरू व्हायच्या आधीच निद्रिस्त होऊन जाणारी ती मंडळी. त्या नगरीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना चोरीमारीची भीती नाही आहे, त्यामुळे घराला कडी कुलूप लावण्याची गरजच नाही आहे, इतकी निर्भय ती जनता आहे. त्या राज्यामध्ये कधी दुष्काळ आला नाही, त्या राज्यामध्ये कधीही अवर्षण झालं नाही, त्या राज्यामध्ये कधीही पुराने ते राज्य कधी नष्ट झालं नाही, अशी ती अयोध्या नगरी मनुराजाने फार विचारपूर्वक बनवली. आणि त्या नगरीला या संपूर्ण मानवसृष्टीची राजधानी बनवून ती इक्ष्वाकूच्या ताब्यात सोपवली. आता इक्ष्वाकू तिकडचा राजा झालेला आहे आणि स्वतःच्या वडिलांच्या आज्ञेप्रमाणे तो त्या राज्याचा सांभाळ करतोय आणि सगळी जनता ही अत्यंत प्रसन्न आहे. या इक्ष्वाकू राजाच्या कुळामध्ये मांधातासारखे देखील पुत्र जन्माला आले. मांधातांचा जन्म इकडे ओंकारेश्वरला झालेला आहे. त्यावेळेला ही इक्ष्वाकू नगरीची गादी जी आहे, ही इक्ष्वाकू नगरीची गादी ओंकारेश्वरला आली होती काही काळ मांधात्यापुरती. त्यानंतर मग याच कुळामध्ये रघु जन्माला आलेले आहेत, याच कुळामध्ये हरिश्चंद्र जन्माला आलेले आहेत, याच कुळामध्ये रैदास जन्माला आलेले आहेत, याच कुळामध्ये दशरथ राजा जन्माला आलेला आहे, याच कुळामध्ये शिवी राजा जन्माला आलेला आहे आणि याच कुळामध्ये दशरथाचा पुत्र म्हणून प्रभू रामचंद्र देखील जन्माला आलेले आहे. प्रभू रामचंद्रांपर्यंतचा हा जो सगळा ही जी सगळी वंशावली आहे, ही सगळी वंशावली उद्याच्या कथेत येणार आहे, म्हणून आत्ता पुन्हा ती सांगत नाही. आता आपण येतोय दशरथ राजाच्या काळामध्ये. त्यामुळे सत्ययुगापासून प्रारंभ झालेला इक्ष्वाकू वंश हा दशरथ राजापर्यंत आलेला आहे. आणि दशरथ राजापर्यंत आलेला हा जो इक्ष्वाकू वंश आहे, ह्या इक्ष्वाकू वंशातला हा जो दशरथ राजा आहे तो सामान्य नाही आहे, असामान्य आहे. त्याचं वय 30,000 वर्षांचं आहे. ऐकून नवल वाटेल, 30,000 वर्षाचा दशरथ राजा आहे. आणि 30,000 वर्षांच्या दशरथ राजाला 330 राण्या आहेत. 330 राण्या. 30,000 वर्षांमध्ये 330 राण्या म्हणजे कमीच आहेत म्हणायचं. कारण 100 वर्षाच्या आयुष्यात 4-5 राण्या करणारी लोक आपण पाहतो, तर 30,000 वर्षांच्या कालावधीत 330 राण्या म्हणजे काही फार मोठी संख्या नाही. आणि 330 राण्या असणं म्हणजे काही दशरथ राजाच्या कामीपणाचं दर्शक नाही आहे ते सज्जन. पूर्वीच्या काळी राजांना अनेक राण्या असायच्या. अनेक राण्या असण्याचं कारण देखील अनेक होतं. कधी कधी एखादा राजा युद्धात मारला गेला, त्याची मुलगी अनाथ झाली, तर तिला रक्षण देण्यासाठी म्हणून तिला ठेवायचं कसं म्हणून मग लग्न करून घ्यायचा राजा. एखाद्या राजाला पराभूत केलं तर त्या पराभूत राजाच्या मुलीशी कोण लग्न करणार, म्हणून मग अशा वेळेला जिंकलेला जो राजा असायचा त्याला तो पराभूत राजा स्वतःच्या मुलीचं कन्यादान करायचा, की जेणेकरून सोयरीक जोडल्यामुळे त्या दोन्ही राज्यांचं वैर कायमचं नष्ट व्हायचं आणि मुलीला देखील मानाचं जीवन, राणीचं जीवन प्राप्त व्हायचं. असे एक नाही अनेक प्रकार होते. आता शिवाजी महाराजांना देखील तर अनेक बायका होत्या. मला वाटतं 6 का 8 काहीतरी राण्या होत्या शिवाजी महाराजांना देखील. ते काही शिवाजी महाराज अन्यथा विचार करणारे थोडेच होते. काहीतरी विचार करून एकेकीशी लग्न करून त्यांना राणीपद दिलेलं आहे. त्यामुळे पूर्वीच्या राजांवर जबाबदारी भरपूर असल्यामुळे त्यांना राजनैतिक कारणांसाठी देखील अनेक लग्न करावी लागतात. त्याप्रमाणे या दशरथ राजांनी 330 विवाह केलेले होते. काही ठिकाणी 360 विवाह म्हटलेले आहेत. तर 330 तर नक्कीच होत्या त्यांच्या राण्या. आणि ह्या 330 राण्यांमध्ये 3 राण्या ज्या होत्या या पट्ट राण्या होत्या. या 3 पट्ट राण्या कोण होत्या, तर एक होती कौसल्या, ती सगळ्यात ज्येष्ठ पट्ट राणी. कौसल्या म्हणजे कोशल देशाची राजकुमारी ती कौसल्या. दुसरी जी पट्ट राणी होती तिचं नाव होतं कैकेयी. कैकेय देशाची राजकुमारी, तिचं नाव कैकेयी.
आणि सौमित्र देशाची जी राजकुमारी होती ती तिसरी पट्टराणी होती. ती सौमित्र देशाची असल्यामुळे सुमित्रा असं तिचं नाव आहे. वास्तविक पाहता कैकई, कौसल्या आणि सुमित्रा यांची खरी नावं काय आहेत हे कुठेही रामायणात आलेली नाहीत. कारण पूर्वीची ही पद्धत होती की पत्नीला कधीही तिच्या नावाने हाक मारायचं नसतं आणि पतीला त्याच्या नावाने कधीही हाक मारायचं नसतं. म्हणून मग पत्नीला वेगळं काहीतरी नाव. आता प्रभू रामचंद्रांनी सीतेला कधीही सीता म्हणून हाक मारलं नाही. मिथिला नगरीची म्हणून मैथिली म्हणून हाक मारलं तिला, किंवा जनक राजाची कन्या म्हणून जानकी म्हणून हाक मारलं. पण तिचं जे मूळ नाव आहे सीता, ते हे सीता म्हणून कधीही हाक मारलेलं नाहीये प्रभू रामचंद्रांनी. आपल्याकडची ही मर्यादा आहे की पतीला कधी पत्नीनी नावाने हाक मारायचं नसतं आणि पत्नीला कधी पतीने नावाने हाक मारायचं नसतं. त्यांना वेगळ्या एखाद्या टोपण नावाने हाक मारायचं असतं, ते मान्य आहे. म्हणून पूर्वीच्या काळी तुम्ही ऐकलं असेल की बायको नवऱ्याला हे नाथ हे आर्य म्हणायची. मग हळूहळू काळ बदलत गेला, हे नाथ हे आर्य वगैरे जाऊ दे, अहो म्हणून हाक मारते. आता तर ए म्हणूनच हाक मारायला लागले सर. तसंच पूर्वीच्या काळी पुरुष देखील बायकांना कधी नावाने हाक मारत नव्हते. अहो ऐकलत का म्हणून हाक मारायचे. पुरुष देखील बायकांना मानाने हाक मारायचे. आता ते सगळंच मान सगळं संपलंच, तो काही प्रकारच उरला नाही. पूर्वी किती मान असायचा, किती आदराने एकमेकांशी बोलायचे. याचा इतिहास जर आपल्याला बघायचा असेल तर कधी कधी बखर वाङ्मय वाचायला. बखरी ज्या होत्या, बखर म्हणजे काय, पूर्वीची इतिहासाची पुस्तकं. त्या बखरी वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की जे आपल्याला हल्लीच्या टेक्स्टबुकमध्ये सांगतात की स्त्रियांना मान नव्हता, अमुक नाही तमुक नाही वगैरे, बखरी वाचा. शहाजी राजे जिजाऊंशी कसं वागायचे, शिवाजी महाराज त्यांच्या पत्नीशी कसं वागायचे, तुकाराम महाराजांनी बायकोला जास्त त्रास दिला की बायकोनी तुकाराम महाराजांना जास्त त्रास दिला, ह्या वादात मी जाणार नाही, पण जरा बघा इतिहासात, कळलं का? त्यामुळे स्त्रियांचा अपमान पुरुष करायचे, बायकोला कामवालीसारखं वागवायचे वगैरे, हे असं जे टेक्स्टबुकमध्ये लिहिलेलं आढळतं हे साफ खोटं आहे. जरा बखर वाङ्मयामध्ये जा, जरा इतिहासात पुराणांमध्ये जाऊन बघा स्त्रीला किती मान दिला जात असे. तर आपल्याकडे या पद्धतीने वर्तणूक स्त्रीला देण्याची पद्धत होती. मनुराजाने तर इथपर्यंत सगळ्या पुरुषांना आज्ञा दिलेली आहे की स्वतःच्या बायकोच्या डोळ्यातला अश्रू देखील जमिनीवर पडता कामा नये इतकं सुखी ठेवा. ज्या घरामध्ये स्त्रीच्या डोळ्यातला अश्रुबिंदू जमिनीवर पडतो त्या घरावर देवता नाराज राहतात, म्हणजे इतकं स्त्रीला प्रसन्न ठेवा. लग्न करत असताना, कन्यादान स्वीकारताना जो नवरदेव आहे तो स्वतःच्या वधूला काय म्हणतोय, त्या वधूचे वडील नवरदेवाला म्हणतात की माझ्या मुलीला मी गौरीप्रमाणे वाढवलेलं आहे. तर नवरदेव प्रत्युत्तर देतो की तिचा लक्ष्मीप्रमाणे सांभाळ करीन. असं म्हणून पाणीग्रहण जे होतं, पाणीग्रहण म्हणजे वैदिक शेखण, त्याला म्हणतात पाणीग्रहण. तर पाणीग्रहण जेव्हा होतं त्यावेळेला नवरदेव त्या नवऱ्या मुलीला सांगतो, भव साम्राज्ञी मम गृहे, माझ्या घरातली राणी बनून तू राहा, नोकराणी बनून राहू नको. पण राणी म्हणजे तिला जबाबदारी सांभाळावी लागते, नाहीतर दुसऱ्या दिवशी नवरदेवाला म्हणायची मी राणी आहे, चहा आणून दे. तर तसं नाही चालणार. राणीनी द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी, कौसल्या, कैकई ह्यांच्याप्रमाणे, कैकईतला तो एक गुण सोडा, रामाला वनवासात जायला सांगितलं ते नाही धरायचं, पण बाकी त्यांचे जे सद्गुण आहेत, राणी ह्या पदाबरोबर जबाबदारी पण भरपूर आहे घरची. तर भव साम्राज्ञी मम गृहे असं संबोधन त्या पती पत्नीमध्ये लग्नाच्या दिवशी होतं. ती जी सप्तपदी आहे ना, ती सप्तपदी लाजून फोटो काढण्याची नाहीये, ती डोकं शाबूत ठेवून 7 पावलं चालण्याची सप्तपदी आहे. त्यात नवरदेव एक वचन देतो, त्याला प्रतिवचन बायको देते, पुन्हा तो दुसरं वचन देतो, त्याला प्रतिवचन बायको देते. आणि असं करता करता शेवटच्या पदीमध्ये दोघं म्हणतात की आपण संसार करतोय, या आपल्या संसारामुळे आपला मोक्षाचा मार्ग मुक्त होऊ दे, मोक्षाचा मार्ग मोकळा होऊ दे, यासाठी संसार आहे. त्यामुळे गृहस्थाश्रमाची सुरुवात ही मोक्षासाठी आहे सज्जन.
तर भवसाम्राज्ञी मम गृहे या भावनेने आपल्याकडचा हिंदू धर्मातला गृहस्थाश्रम मनुराजांनी करायला सांगितलेला आहे. स्त्रीच्या डोळ्यातले अश्रू कधीही जमिनीवर पडता कामा नये याची दखल कायम पुरुषांनी नवऱ्याने घ्यायचीच असते. मुलांनी घ्यायची असते की आईच्या डोळ्यातला अश्रू कधी जमिनीवर पडता कामा नये, आपल्या बहिणीच्या डोळ्याचा अश्रू कधी जमिनीवर पडता कामा नये. ही सगळी जबाबदारी पुरुष मंडळींना मनुराजांनी दिलेली आहे. तर इकडे दशरथ राजाला 3 पट्टराणे आहेत, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. नावाने हाक मारत नव्हते म्हणून मग त्या ज्या देशातून आल्या त्या देशाच्या नावाने ते हाक मारत होते म्हणून कौसल्या. नाही तर कौसल्याचं मुख्य नाव काय आहे तिच्या वडिलांनी ठेवलेलं हे कुठेच रामायणात येत नाही. फक्त दशरथ राजा कौसल्या म्हणतो म्हणून आपणही कौसल्या म्हणतो. तसंच प्रभू रामचंद्र सीतेला कधी सीता हाक मारत नव्हते, नावाने हाक मारायचं नसतं बायकोला. तर म्हणून प्रभू रामचंद्र सीतेला ती मिथिला नगरीची म्हणून मैथिली म्हणून हाक मारायचे, किंवा जानकी, जनकाची कन्या म्हणून जानकी म्हणून हाक मारायचे. आमच्या गुरुदेवांचे एक मित्र, तेही संन्यासीच, पूर्वीची गोष्ट आहे, हिमाचल प्रदेशमध्ये गेले होते आणि त्यांचं प्रवचन झाल्यानंतर एका सवाष्णीने त्यांना विचारलं की म्हणे महाराज जी आपका गुरुमंत्र मैं लेना चाहती हूँ. तर त्या महाराजांनी सांगितलं की आधी नवऱ्याची आज्ञा घेऊन ये कि मी गुरुमंत्र घेऊ का. म्हणे उनको क्या पूछना, गुरुमंत्र तो मुझे लेना है. म्हणे नहीं, पति को पूछना चाहिए. पति को भी कुछ करना हो, संन्यास लेना हो तो पत्नी को पूछना पड़ता है कि क्या संन्यास लूं या नहीं लूं. तर लग्न झाल्यानंतर कोणतेही कार्य करताना पत्नीची अनुमती, कोणतेही कार्य करताना पतीची अनुमती घ्यायचीच असते. तर म्हणून दीक्षा लेनी है ना, अपने पति से पूछ कर आ जा. आली दुसऱ्या दिवशी नवऱ्याला घेऊन. नवराच म्हणाला महाराज जी कृपा करिए, इसको दीक्षा दीजिए, इसको जप तप में बड़ा आनंद आता है. ठीक आहे म्हणे. मग त्या महाराजांनी तिला राम मंत्राची दीक्षा दिली. श्रीराम जय राम जय जय राम. झालं, तिने रोज तिला सांगितलं रोज 1 माळ जप कर, हे ते वगैरे ती करत होती. आणि 3 वर्षांनंतर पुन्हा तेच महाराज पुन्हा हिमाचल प्रदेशमध्ये गेले आणि त्याच गावात प्रवचन होतं. तेव्हा प्रवचन झाल्यानंतर ती सवाष्णा आली, नमस्कार केला. म्हणे महाराज जी मुझे पहचाना. म्हणे नहीं. म्हणे आपसे 3 वर्ष पहले मैंने मंत्र दीक्षा ली थी. हाँ 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 ठीक है ठीक है. जाप करती हो. म्हणे हाँ करती हूँ. कैसे करती हो बताओ तो एक बार, मंत्र ठीक पाठ करती हो या नहीं. तर तिने सांगितलं. म्हणे मैं रोज तुलसी की माला लेकर बैठती हूँ आसन पर पूर्व दिशा की ओर मुख करके, और रोज जापती हूँ. बोले कैसे जापती हो, मंत्र बताओ कैसा जाप करती हो. म्हणे श्री रूपा के पिता जय रूपा के पिता जय जय रूपा के पिता. म्हणे ये कौन सा मंत्र, ये तो हमने दिया नहीं था मंत्र. म्हणे नहीं, आपने जो मंत्र दिया उसमें जो नाम है ना वो तो हमारे उनका नाम है ना, तो मुंह से कैसे ले. तिच्या नवऱ्याचं नाव राम होतं. तर नवऱ्याचं नाव तोंडाने कसं घ्यायचं म्हणून श्री रूपा के पिता जय रूपा के पिता जय जय रूपा के पिता. तर एवढा आदर भाव पूर्वीच्या काळी नाव घेण्याच्या बाबतीत होता. तर असं हे सगळं वातावरण दशरथ राजाच्या घरातलं होतं. दशरथ राजा इतका सद्गुणी होता की रणांगणावर तो सूर्यासारखा चंड व्हायचा. ज्या वेळेला तो सिंहासनावर बसायचा तेव्हा इंद्रासारखा न्यायी व्हायचा. आणि ज्या वेळेला तो कौटुंबिक वातावरणात जायचा, महालामध्ये स्वतःच्या बायकांबरोबर मुलांबरोबर वगैरे, त्यावेळेला तो चंद्रासारखा शीतल होता. त्यामुळे रणांगणामध्ये सूर्यासारखा, राजसभेमध्ये इंद्रासारखा आणि घरामध्ये चंद्रासारखा असा दशरथ राजा होता. या दशरथ राजाला मुलंबाळं भरपूर होती. म्हणजे त्याच्या 330 बायकांपैकी 327 बायकांना मुलं पण होती, मुली पण होत्या, सगळं होतं. अगदी कौसल्याला देखील मुलगी होती शांता नावाची. तर मुली होत्या, मुलं होती, पण ह्या 3 पट्टराण्यांपैकी कोणाला मुलगा नव्हता. आणि म्हणून दशरथ राजाला कायम चिंता असायची की माझ्या राज्याला योग्य राजकुमार कसा मिळेल, कारण पुत्र झालाच नाही अजून. तर 3 पट्टराण्यांपैकी कोणालाही पुत्र झाला नसल्यामुळे दशरथ राजा कायम चिंतेत असायचा की अजून ह्या 3 पट्टराण्यांना मुलगा झाला नाही, पुढे राज्य कोण चालवणार, ह्या विचारामध्ये दशरथ राजा कायम असायचा. पण दशरथ राजा विचार करायचा
आज नाही उद्या होईल मुलगा, आज नाही उद्या होईल मुलगा, असं करून एक एक दिवस ढकलणं चालू होतं. दशरथ राजा इतका पराक्रमी होता की कधी देवासुर संग्राम झाला, देव आणि दैत्यांमध्ये युद्ध झालं की देवता दशरथ राजाला सांगायचे की अरे दशरथा, आमच्या वतीने लढायला तू ये म्हणे स्वर्गात, आणि दशरथ राजा देवांच्या वतीने लढून यायचा. त्यामुळे देवतांचा देखील खूप विश्वास दशरथ राजावर, त्यामुळे देवलोकामध्ये देखील दशरथ राजाची प्रशस्ती होती. त्यामुळे दशरथ राजा किती सद्गुणी असेल, किती शूरवीर असेल याचा आपल्याला अंदाज येतो. दशरथ राजाचं वय 30,000 वर्षाचं आहे, सामान्य वय नाही. आता हे 30,000 वर्षाच्या वयाचं रहस्य काय, तर ते नंतर ते पण सांगायला भरपूर वेळ लागेल, पण थोडक्यात सांगतो. दशरथ राजाचं बरंचसं जीवनातला काळ हा तपस्येमध्ये, देवलोकामध्ये वगैरे गेलेला आहे. देवलोकातला एक दिवस म्हणजे आपल्या इकडचं 1 वर्ष आहे. कारण आपल्या इकडचं दक्षिणायन म्हणजे देवलोकामधलं रात्र आहे आणि आपल्याकडचं उत्तरायण म्हणजे देवलोकातला दिवस आहे. त्यामुळे आपल्याकडचे 12 महिने म्हणजे देवलोकातला 1 दिवस आहे. त्यामुळे विचार करा, दशरथ राजा देवलोकामध्ये जर 1 वर्ष राहिला तर पृथ्वीवरची 365 वर्ष अशीच निघून जायची. त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार केला की आपल्याला दशरथ राजाच्या 30,000 वर्षाच्या आयुष्याचा हिशोब लागतो. कारण तो कोणकोणत्या लोकी जाऊन राहत असल्यामुळे त्याचं वय वाढायचं, त्याचं वय जे आहे, आयुर्मान जे आहे ते वाढत असतं. हे सगळे प्रकार आहेत. आणि शिवाय उत्तम प्रकारच्या औषधी, कारण च्यवन ऋषी वगैरे जे होते ते दशरथ राजाच्या परिचयाचे होते. त्यामुळे औषधींनी आयुष्य वाढतं, तपानी आयुष्य वाढतं आणि एखादा मणी घातल्याने देखील आयुष्यवर्धन होतं. तर दशरथ राजा ह्या सगळ्या विद्यांमध्ये पारंगत असल्यामुळे त्याचं देखील वय भरपूर होतं दशरथ राजाचं. आणि त्याला मात्र मुलगा नसल्यामुळे चिंता असायची. दशरथ राजा ज्या वेळेला अयोध्येत राज्य करत होता त्याच वेळेला कश्यप ऋषींच्या कुळामध्ये विश्रवा ऋषींना देखील एक मुलगा झालेला होता. त्याचं नाव होतं रावण. जितकं दशरथ राजाचं वय तितकंच रावणाचं वय आहे, तोही 30,000 वर्षाचा आहे रावण. हा रावण कोण आहे, तर हा विश्रवा ऋषींचा पुत्र आहे, ब्राह्मण पुत्र आहे. ह्याचा जन्म कसा झाला, तर विश्रवा ऋषींची पहिली जी पत्नी होती तिच्यापासून वैश्रवण म्हणजेच कुबेराचा जन्म झालेला आहे. वैश्रवण जो आहे म्हणजे कुबेर, तो विश्रवा ऋषींचा मुलगा आहे. आणि माली सुमाली ह्या वंशातली एक कैकसी म्हणून जी मुलगी होती, तिने विचार केला की आपण ऋषींशी लग्न केलं पाहिजे म्हणजे आपली मुलं सिद्ध होती. म्हणून तिने छलबलाने विश्रवा ऋषींशी विवाह केला आणि त्यांचा छल करून म्हणजे फसवून. संस्कृतमधला छल हा शब्द मराठीमध्ये छळ या अर्थाने वापरतो, तर तिकडे छळ ह्या अर्थाने न वापरता संस्कृतमधला छल म्हणजे मराठीतलं फसवणं या अर्थाने बघितलं पाहिजे. तर विश्रवा ऋषींचा छल करून म्हणजे कपट करून, फसवून विश्रवा ऋषींशी कैकसीने लग्न केलेलं आहे. आणि लग्न केल्यानंतर हे विश्रवा ऋषी त्यांच्या आश्रमातच ही कैकसी राहू लागलेली आहे. विश्रवा ऋषींचा आश्रम कुठे होता, तर आजचं ज्याला कानपूर आपण म्हणतो त्या कानपूरच्या बाजूला विश्रवा ऋषींचा आश्रम होता. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्रभू रामचंद्र पण उत्तर प्रदेशमधले आणि रावण देखील उत्तर प्रदेशमधलाच. तर विश्रवा ऋषींची ही जी पत्नी कैकसी आहे, हिला पहिला मुलगा झाला आणि तो पहिला मुलगा असा झाला की तो जन्माला येता क्षणीच आरडाओरडा करत जन्माला आला, म्हणून त्याचं नाव रावण असं ठेवलं. आरडाओरडा करत जन्माला आला. एरवी मुलं रडत जन्माला येतात, पण हा आरडाओरडा करत घनगंभीर आवाजात आरडाओरडा करत जन्माला आलाय, म्हणून त्याचं नाव रावण ठेवलेलं आहे. बरं, या रावणाला जो मुलगा झाला तो देखील गरजणाऱ्या ढगांप्रमाणे आरडाओरडा करत जन्माला आला, म्हणून त्याचं नाव मेघनाद ठेवलं. हे सगळे आरडाओरडा करत जन्माला आलेली लोक. तर रावण जन्माला आला, त्याच्या स्वभावानुसार त्याचं नाव वडिलांनी रावण ठेवलं.
कैकसीचा मुलगा होता म्हणून अक्राळ विक्राळ होता, पण ऋषींचा पुत्र होता म्हणून हुशार होता, तपस्या करण्या इतका संयम त्याच्यात होता. आणि म्हणून थोडा मोठा झाल्यानंतर ऋषींनी ठरवलं की ह्याला आता मुंज करून वेद शिकवायला घेऊ, म्हणून वेद शिकवायला घेतलेलं आहे रावणाला. आणि रावण एकपाठी, आत्ता ऋषींनी शिकवलं की लगेच पाठ होतंय, आत्ता ऋषींनी शिकवलं लगेच पाठ होतंय, असं करता करता 4ही वेदांमध्ये तो रावण पारंगत झालेला आहे. आणि त्यातही सामवेदामध्ये, कारण वेदांमध्ये सगळ्यात म्हणायला कठीण वेद म्हणजे सामवेद, त्या सामवेदामध्ये देखील पारंगतता रावणाने प्राप्त केलेली आहे. तर रावण उत्तम वेदपाठी झालेला आहे. वेदपाठ करताना रावण सदाचारी पण आहे, म्हणजे कधी त्यांनी संध्या चुकवली नाही, कधी स्नान चुकवलेलं नाही, कधी ब्राह्म मुहूर्तावर उठणं चुकवलेलं नाही, कधी भिक्षा मागणं चुकवलेलं नाही, कधी आई वडिलांची सेवा करणं चुकवलेलं नाही, कधी समिधा दान करणं चुकवलेलं नाही. त्यामुळे आचार संपन्न रावण आहे आणि म्हणून तो ज्ञान संपन्न देखील झालेला आहे. जो आचारांनी संपन्न असतो तोच ज्ञानाने संपन्न होतो, अशी असा आपल्याकडचा सिद्धांत आहे. म्हणून आचार प्रभवो म्हटलेलं आहे. तर रावण हा आचार संपन्न आहे, ज्ञान संपन्न आहे, उत्तम कर्मकांडी आहे. रावण हा निष्णात ज्योतिषी आहे. तुम्ही रावण संहितेचं नाव ऐकलं असेल. निष्णात ज्योतिषी आहे. त्यांनी रावण संहिता नावाचा ग्रंथ लिहिलाय. रावण हा आयुर्वेदात पारंगत आहे. रावण हा पेडियाट्रिक्समध्ये पारंगत होता, बालरोग तज्ज्ञ होता. त्यामुळे छोट्या छोट्या मुलांना होणारे रोग त्यावरचा तो मोठा चिकित्सक होता. त्यावर त्याचे ग्रंथ आहेत रावणाचे. रावण उत्तम ज्योतिषी, उत्तम वैदिक, उत्तम बालरोग तज्ज्ञ, उत्तम नाडी परीक्षा करणारा, नाडीची उत्तम परीक्षा रावणाला होती. दोन्ही नाड्या, 2 प्रकारच्या नाड्या असतात. एक ज्योतिषशास्त्रातली नाडी असते, कालघटिकेतली नाडी, आणि एक आपल्या शरीराची नाडी. दोन्ही नाड्यांमध्ये पारंगत रावण होता. आणि रावणाच्या ह्या ज्ञान परंपरेवर सगळे प्रसन्न होते. एवढंच नाही तर रावण हा मंत्रद्रष्टा ऋषी देखील आहे. ऋग्वेदामध्ये तर रावणाला ऋषी म्हटलेलं आहे. ऋग्वेदातली काही सूक्ते ज्यामध्ये रावण ऋषी ही असं म्हटलेलं आहे. रावणाने वेद संरक्षणासाठी अष्टविकृतींचा मार्ग बनवला, ज्याला आपण हल्लीच्या काळात घनपाठ, पदपाठ वगैरे म्हणतो. हे सगळं रावणाने बनवलेलं आहे. त्यामुळे रावणाची त्या काळामध्ये ऋषी म्हणून प्रचिती होती, प्रसिद्धी होती. असा तो दिव्य रावण होता. म्हणजे एकेकाळी सगळ्या वैदिकांमध्ये प्रकांड पंडित म्हणून रावणाची ख्याती होती. सगळे ऋषीमुनी त्याला ऋषी मानत होते. आणि त्या रावणाच्या मनात एकदा विचार आला की आपण तप करावा, आपल्या या ज्ञानाच्या बळावर संपूर्ण त्रैलोक्याला आपल्या मुठीत ठेवावं. ही त्याची वृत्ती कोणाकडून आली? त्याच्या आईमुळे आली, कैकसीमुळे. आणि म्हणून तो तप करण्यासाठी गेला. तो तप करण्यासाठी जाणार तोपर्यंत त्याला दुसरा भाऊ जन्माला आलेला होता, ज्याचे कान एखाद्या माठासारखे होते, म्हणून त्याचं नाव कुंभकर्ण असं ठेवण्यात आलं. तो देखील निष्णात, वेदपाठी, पारंगत असा निघाला. आणि मग रावण त्या भावाला बरोबर घेऊन तप करण्यासाठी निघालेला. त्यानंतर रावणाला एक बहीण झाली आहे. या विश्रवा ऋषीनं कैकसीला एक कन्या झालेली आहे. तिची नखं अशी धारदार टोकदार होती, चाकूसुऱ्यांसारखी, म्हणून तिचं नाव शूर्पणखा असं ठेवलेलं आहे. ती पण आईसारखी स्वभावाने क्रूर होती, पण तपस्वी होती. तिने पण तप करून मायावी बनलेली होती. ती मायावी बनलेली होती याचा अर्थ काय? स्वतःचं रूप पालटणं, अदृश्य होणं वगैरे, ही ती कला तिने प्राप्त केलेली होती. आपल्याकडे सिद्धी पुरुषही प्राप्त करू शकतात आणि स्त्रियाही प्राप्त करू शकतात. दोघांना सिद्धी प्राप्त करण्याचा अधिकार शास्त्रांनी दिलेला आहे. त्यानुसार विश्रवा ऋषींकडून मंत्रशक्तीचा ग्रहण करून, शाबर मंत्रांच्या शक्तीला ग्रहण करून या शूर्पणखेने देखील काही सिद्धी प्राप्त केलेल्या होत्या. त्यामुळे ही 3ही मुलं सिद्ध होती, रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा. आता रावण आणि कुंभकर्ण तपस्येला गेलेले आहेत आणि 5000 वर्षांपर्यंत तप केलेलं आहे. या तपस्येनंतर काय घडलंय हे आपण मध्यंतरानंतर पाहूया. हर नमः पार्वती पतये, हर हर महादेव.